शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तयार। शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात 2 माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार नापास। पराभव झाला की ईव्हीएमवर टीका, विरोधकांची भूमिका दुटप्पीपणाची। मार्कडवाडीच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांवरती हल्लाबोल। ईव्हीएमच्या समर्थनार्थ गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतांची विधानभवनाच्या पायऱ्यांवरती घोषणाबाजी। ईव्हीएमच्या मुद्द्यावरून सत्ताधारी एकवटले। निवडणुकीसंदर्भात जनतेच्या मनात शंका, ईव्हीएममध्ये नक्कीच काहीतरी गडबड। मार्कडवाडीमध्ये ग्रामस्थांच्या भेटीनंतर बोलताना शरद पवारांचं वक्तव्य। सरकार सत्तेत आलं कसं, लोकांना अजूनही प्रश्न। दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या, नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल। बॅलेट पेपरवरती पुन्हा मतदान घ्या, नाहीतर मी राजीनामा देतो। तर निवडणूक आयोगाने न ऐकल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार। मार्कडवाडीमध्ये उत्तम जानकरांचा आक्रमक पवित्रा। शरद पवारांकडून अपयश लपवण्याचं काम सुरू। मार्कडवाडीमध्ये पवारांचे लोक आंदोलन करतायत, जनता नाही। भाजपाचे नेते बावनकुळेंचा हल्लाबोल। सपा भाजपाची बी टीम म्हणून काम करते, आदित्य ठाकरे यांची टीका। बॅलेटवरती निवडणूक घ्या, जनतेची मागणी, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकरांचा एकमेव अर्ज, मवियाने अर्ज न भरल्याने निवडणूक बिनविरोध। उद्या औपचारिक घोषणा होणार। अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घेतली आमदारकीची शपथ। नाना पटोलेंनी संविधानाचं पुस्तक हातात घेत घेतली शपथ। बेळगावातील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला कर्नाटक सरकारकडून परवानगी नाही। महाराष्ट्रातील नेत्यांनाही कर्नाटकात येण्यास बंदी, वातावरण तापण्याची शक्यता। उदय सामंतांसह शिवसेनेचे 2 नेते जाणार बेळगावला। सीमा प्रश्नाबाबत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची करणार चर्चा।